थांब इंद्रा. कुठून येतोयस तू? तू बाहेर तर गेलेला नव्हतास, घरातच होतास. मी ऍक्च्युली बाहेरच होतो. गेलास कधी? कारण जेव्हा मी बघितलं तेव्हा तर घरातच होतास ना. हो, नाही म्हणजे मे बी तुझं लक्ष नसेल ना, मी बाहेर गेलो होतो तेव्हा. इंद्रा, माझ्याशी खोटं बोलू नकोस, खरं खरं सांग. ऐक, तुझा प्रॉब्लेम काय आहे का? म्हणजे काय मी आता बाहेर पण नाही जाऊ शकत का? दिस इज टू मच यार. त्याला काय झालं आता? हा का असा वागला? अर्थात घरात जे काही चाललंय त्यामुळे वैतागला असेल म्हणा. आणि राहू दे ग, मी करते ना. तू ये बरं, तू बस इथं जेवायला, आम्ही बघतो अगं सगळं. हे बघ, उर्मिला पण आली. उर्मिला, चल जेवायला वाढायला घेऊया. ही राणी बसणार आता गळ्यात हात घेऊन आणि इथे मला राबावं लागणार. या मालत्यांनी पण कशाला एवढ्या जोरात तिला ढकलायचं? हो हो, राणीला खूप लागले ना, हात दुखतोय तिचा. तू बस राणी, बस बस, मी करते सगळं. हा, राणी, डॉक्टर काय म्हणाले? ठीक आहे म्हणाले, फक्त हालचाल कमी करायला सांगितली. आणि औषधं? हो, दिली आहेत ना. बुवा कसे आहेत? आबा, अजून काही फरक पडत नाहीये, पण डॉक्टर प्रयत्न करतायत. त्यांच्या प्रयत्नाला नक्की यश आहे. तू काळजी करू नकोस. पण तू आता स्वतःची काळजी घे, हात जाऊ स्वतःचा. आणि तुला इथे कोणीही कामाला लावणार नाही. विश्रांती घे. हो ना आबा, राणीचा हात एवढा दुखावलाय म्हटल्यावर तिला कसं कोणी कामाला लावेल? आणि मी आहे ना, मी घरातली सगळी कामं करेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा, गुड. असा समजूतदारपणा हवा. बरं, मिठाचं दे ना. हो, हे घ्या. वहिनी, हो, मी आहे ना, मी देते. हा, हे घ्या. थँक्यू. अगं उर्मिला, भाजी वाढ ना. हो, इंद्रा, अजून काही हवंय का तुला? नाही ती भाजी हवी का? नाही, असू दे. अरे, आवडली नाहीये का? दुसरं काही करू का असं तुझ्यासाठी? काही नाहीये. इट्स ओके. मग स्वीट मध्ये घे ना काहीतरी. नको, असू दे, असू दे. अजित, हां, कसं चाललेत नवीन एक्सपेरिमेंट्स? चालू आहेत. काकी, तुला भात पास करा. इंद्रा असं तुटक का वागतोय? रागावलाय का? मला इंद्राशी बोलायलाच हवं. काय, तुम्ही का आला तिथं? कोणीतरी बघेल, तुम्ही जा बरं इथून. कोणी नाही बघत आणि मी नाही जाणार कुठे. आता आपलं ठरलंय ना, काही नाही बिघडत. तुम्ही ऐकणारच नाही आहात का माझं? नाही.
परत भांडत होता ना दोघ जण. हो मग भांडणार नाही तर काय, दुसरा पर्याय काय ठेवला हिने? मी पर्याय नाही ठेवलाय. मी म्हणजे चूक स्वतः करायची आणि बोलायचं मला. एक मिनिट, मी नाही चुकलो हं, तू चुकलीस. तुम्ही चुकलाय. तू. तुम्ही अरे शांत व्हा दोघ जण. हे असं भांडण करणं शोभतं का तुमच्या दोघांना? अहो मी भांडखोर आहे हो. तुम्ही भांडखोर आहात. इंद्रा, अरे तू तरी शांतपणाने घेणार आहे जरा. नाही नाही काकी, आज ना मला हिच्याशी बोलायचंच आहे. अरे ही काय पद्धत झाली बोलायची? आणि ही आरोप करते माझ्यावर. एकतर तुम्हाला चांगलं माहिती मी एवढं कोणाचं काही ऐकून घेत नाही. ही समजते काय स्वतःला कोण? मी काही खोटे आरोप करत नाही. हा, मी खरंय तेच बोलते. मी काही घाबरत नाही तुम्हाला. आणि इनफ. अरे शांत व्हा रे दोघ जण. हे असं भांडून हाती काहीच लागणार नाही. शब्दांनी फक्त शब्दच वाढत जाणार आहेत रे. त्यापेक्षा दोघांनी शांतपणे बसा, बोला आणि जे काय प्रॉब्लेम असतील ते सोडवा. असं भांडून वाद वाढवून काय मिळणार आहे सांगा बरं? आपण हे हिला समजायला हवं ना. रत्नाई, तुम्ही यांना सांगा, नाहीतर मी. एकदम शांत, आवाज खाली, एकदम खाली. हे बघा, वाद वाढवून हाती काहीच लागत नाही. आता तुम्ही दोघ जण शांतपणे बोलणार आहात, ठीक आहे? हो नाही, आता तुम्ही दोघ जण शांतपणे बसायचंय आणि एकमेकांशी शांतपणे बोलायचंय. मी बाहेर जाणार आहे, भांडायचं नाही. सर बघा, मी तुम्हाला म्हणत होते ना की तुम्ही का आला तिथे. आता नशीब आपलं की रत्नाई झाल्या. दुसरं कोणी आलं असतं तर केवढ्याला पडलं असतं आपल्याला. ते काही नाही, तुम्ही जा बरं इथून जा. नाही नाही, मी आता कुठे जाऊ? आणि असंही आता काकी काय सांगून गेल्यात आपल्याला, शांतपणे प्रेमाने बसून बोला. आता थोडं तर गोड बोलूच शकतो ना आपण. तू गोळ्या घेतलास का? हो. बाकी हात बरा आहे ना आता? हा, ठीक आहे आता. नक्की ठीक आहे ना? हो, माझं ठीक आहे. पण तुम्ही वागताय ते ठीक नाहीये बरं का. मी काय वागलो आता? जेवणाच्या टेबलवर बघितलं मी. अहो, तुम्ही मालती मॅडमशी कसं वागताय? असं नका करू सर. आणि अजून काही सिद्ध झालेलं नाही. काही सिद्ध व्हायची गरजच नाहीये. ती जे काही वागते ना त्यातून सगळं क्लिअर होत आहे. आणि मी नाही नॉर्मल वागू शकत. आता माझ्या डोक्यातून जात नाहीयेत त्या गोष्टी. अहो, असं कसं बोलताय तुम्ही? आई आहेत त्या तुमच्या, त्यांचं मन दुखू नका. पण ती कशी वागते तू बघतेस ना. तुमच्याच प्रेमापोटी. म्हणजे प्रेमामुळे केलेले सगळे गुन्हे माफ करायचे का? काय बोलताय सर तुम्ही? गुन्हा केलाय का त्यांनी? हो, गुन्हाच आहे तो. पण त्यांनी केलेला नाही. पण ती माझी आई आहे की तुझी? हो सर, तुमची आई असून सुद्धा तुम्ही असं बोलताय. कारण ती चुकीची वागली आहे. माझं चुकलंय. तिला तुम्हाला सांगायलाच नको होतं. ते तर तुम्ही शपथ घातलीत म्हणून मला बोलावं लागलं. माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद झाले. आणि आय एम सॉरी. हे बघ, तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला वाटतंय ना, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी आईशी नीट वागेन, नाही दुखवणार तिला. नक्की? नक्की नक्की काय नक्की काय? काकी तुम्ही सांगत होतात ना हिच्याशी बोलून बसून प्रश्न सोडवू, पण हिच्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाही हो. मग नका बोलू ना माझ्याशी. कोणी सांगितलंय बोलायला? मलाही काही बोलायचं नाही तुमच्याशी. डिस्गस्टिंग. कुठे राहिला इंद्रा? केव्हाची वाट पाहते त्याची. त्याला काही करून त्याच्याशी बोलायलाच हवा. इंद्रा, तुझीच वाट पाहत होते. बरेच दिवस झाले डोक्याला तेल नाही लावून दिले तुझ्या. आणि आता घरात जे काही वातावरण आहे त्यामुळे ताण वाढला असेल ना, म्हणून म्हणलं जरा मसाज करून दिला ना डोक्याला की तुलाही बरं वाटेल. ये बस. नाही मी ठीक आहे. इट्स ओके. इंद्रा,
बस ना रे, बस बरं. राणी म्हणाली ते बरोबर आहे. मी काहीही चुकून रिॲक्ट झालो तर सगळा प्लॅन फ्लॉप होईल आमचा. गप्प बसलेलंच बरं असेल. रा, हल्ली तुला वेळच नसतो ना रे तेल लावून घ्यायला. पूर्वी आठवते ना, रोज यायचास माझ्याकडून तेल लावून घेण्यासाठी. तू आणि चिकू तर अक्षरशः भांडायचात की आधी कोण तेल लावणार. आठवतंय का? ते गाणं कुठलं रे तू लावायचास? आठवत नाही. काय झालं इंद्रा? काय ती राणी आली आहे तेव्हापासून तू माझ्याशी नीट बोलत नाहीयेस. तिचा काय संबंध आता? तू ना जरा स्वतःकडे लक्ष दे इंद्रा. नको उगाच स्वतःला त्रास करून घेऊ. बघतोयस का तू किती वाळलायस ते? हा, तिला काय रे, तिला फक्त स्वतःचा फायदा करून घ्यायचा असतो, बाकी काही नाही. आधी कसा रे छान आनंदी असायचास, आपल्याला वेळ मिळायचा. आणि आता काय झालंय तर सतत तिच्या घरच्या कटकटी. हे काम आहे का तुझं? हा, तिला कळत नाही आणि तिला कळत असेल तरी तिला त्याचा फरक पडत नाही. बरं तुला कसं बोलायचं हे शिकवते. बघितलंस ना, मी ना आधीपासूनच सांगत होते. म्हणूनच मला तू सारखं राणी राणी करतोस ना, ते आवडायचं नाही. तेव्हाही म्हणत होते की ती राणी कशी आहे ना मला चांगलंच माहिती आहे. आणि आता तुलाही कळलंय ना, ते एका दृष्टीने बरंच झालं. इंद्रा, काय झालं रे तुला? काही नाही झालंय आई. काही नाही कसं? मी एवढं बोलते आणि तू काहीच बोलत नाहीयेस. अगं, खरंच काही नाही झालंय. झालं का तेल लावून? तुला कंटाळा आलाय का आता? नाही, तसं काही नाही. ठीक आहे, लाव. काय चाललंय याचं? काहीच सांगत का नाहीये हा मुलगा? एवढं करून इंद्रा काही सांगत नाहीये म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं आहे. इंद्रा, तू कधीपासून रे तुझ्या आईपासून एवढा दुरावलायस? तुझ्या मनातलं तू मला सांगू शकत नाहीस? हा इंद्रा, मला तुझी काळजी वाटते रे. तुला माहितीये ना, माझ्या इतकी तुझी काळजी कोणीच करत नाही. आई बस झालंय का? काय चाललंय तुझं? थांबव हे सगळं. काय थांबव इंद्रा? तुझी काळजी करणं थांबव? ते शक्य नाही. अरे मला तुझ्यापेक्षा दुसरं महत्वाचं काहीच नाहीये. इंद्रा, मी तुझ्या सुखासाठी काहीही करू शकते. मला तुझं सुख महत्वाचं आहे. कळतंय ना तुला? काय झालं याला? का असा वागतोय हा? याच्या मनातनं नक्कीच काहीतरी चालू आहे. काहीतरी लपवते माझ्यापासून. आणि आता तर मी काढूनच राहणार. काय झालंय इंद्रा? तुला माझी शपथ आहे. काय झालंय सांग मला. आई सांगितलं ना एकदा, काही नाही झालंय. इंद्रा, तू मला सांगितलं नाहीस ना तर मला झोप लागणार नाही. तुला माझी शपथ आहे, सांग काय झालंय ते. ठीक. आई मला एक सांग, भुवनच्या बाबतीत जे काही झालंय ते तुला माहित होतं का? नाही म्हणजे मला कसं माहित असेल ना? माझा काय संबंध आहे त्या सगळ्याशी? संक्रांतीच्या दिवशी काय सांगितलंस तू राणी? काय सांगितलंस तिला? लग्नाच्या आधी जे काही घडलं होतं ते मी घडून आणलं होतं.
बुवांना अडकवण्यामागे माझा हात होता आणि तो माझा प्लॅन फसला म्हणून मी तिच्यासाठी उभा राहिलो होतो. काय काय सांगितलंस राणीला आई तू? मला काय प्रश्न विचारतोयस? तू तर राणीशी भांडलायस ना? तुला तिचं तोंडही बघायचं नाहीये. मग तू तिच्या बोलण्यावर कसा काय विश्वास ठेवलास? तिचं म्हणणं कसं काय तुला खरं वाटायला लागलं? तू तिची बाजू कशी काय घेऊ शकतोस? तुमचं भांडणच खोटं आहे. सांग ना, तू तिची बाजू कशी काय घेऊ शकतो? बाजू नाही घेते मी कोणाची. माझ्या कानावर जे आलंय ना त्यावरून तरी मला हेच वाटतंय की मी तिचीच बाजू घ्यायला पाहिजे. बघितलंस ना, ती तुझ्याशी धड बोलतही नाहीये, पण तरी देखील आपल्यात मात्र भांडणं लावतीये. अरे हेच तर हवंय ना तिला पहिल्या दिवसापासून. कळत तुला नाहीये आई. बोललीस तिच्याशी तू आणि चूक तिची असं म्हणतेस. का अशी वागतेस? ऐक, ती हे म्हणाली ना तुला, तर हो, मी तिला हे बोलले. अगदी जसं तिने सांगितलं ना तसंच बोलले. जे काही तिने तुला सांगितलंय ते सगळं खरं आहे. मीच केलं हे. आता कळलंय ना तुला सगळं? का? कारण ती पोरगी माझ्या डोक्यात जाते. मला ती आवडत नाही आणि कधीच आवडली नाही. पण मला तिच्याविषयी काय वाटतंय हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये, तुलाही माहितीये इंद्रा. मी तुझ्यापासून कधीच कुठली गोष्ट लपवून नाही ठेवली आणि आत्ताही सांगते, मी तुझ्यापासून काहीही लपवणार नाही. हे बघ इंद्रा, मला ना नेहमीच हे वाटत आलंय की राणीच्या आयुष्यात जर का कुठलाही सण आला ना तर तो तिच्या आयुष्यातला शेवटचा सण असावा. कारण ती मला नकोच आहे, हीच भावना माझ्या मनात आहे ना. हो, मला ती नकोय. अरे पण ह्याचा अर्थ असा होत नाही ना इंद्रा की बुवांच्या बाबतीत जे काही घडलं त्याच्याशी माझा काही संबंध आहे. राणीने तुला सगळं काही सांगितलं हो की नाही? मग आता त्यावरून तूच मला सांग ना, मला कोण नकोय? राणी हो ना. बुवांशी ह्या सगळ्याचा काय संबंध आहे रे? सगळं संपलं इंद्रा, सगळंच संपलं. माझा मुलगाच माझ्यावर आरोप करतो म्हटल्यावर मी जगू तरी कोणासाठी रे? आधीच मी माझ्या मुलीला गमावलंय आणि आता माझा मुलगाही माझ्यापासून तुटतोय. अरे तुम्हा दोघांसाठीच तर मी जगत आलीये ना. ती गेली, माझा आनंद गेला. तुझ्याकडे बघून जगत होते रे मी. आता तुलाच जर माझी कदर नसेल तर काय करू ना मी? आई, नाही. सॉरी. नाही बस. तुला जे बोलायचं होतं ना ते तू बोलून गेलायस. आता मला कळलंय माझ्याविषयी तुझ्या मनात काय येते. कळलंय मला. आई, आई ऐक ना. आई आई एम सॉरी अगं. आई राणी प्लीज लवकर ये. कुठे गेलीस तू? अरे यार, हे काय करून बसलोय मी? एक काम करतो, राणीला मेसेज करतो. हो सर, काय झालं? तुम्ही असं अचानक का बोलून घेतलात? हा मी सांगतो तुला, पण तू आधी म्हण ना की तू चिडणार नाहीस. हा, आपण झालंय काय? तू म्हण ना आधी की नाही चिडणार. बरं ठीक आहे, नाही चिडणार. काय झालंय? ते मी आईला चुकून बोलून बसलो की
तुझं आणि तिचं संक्रांतीच्या दिवशी ते डिस्कशन झालं होतं ते. काय? हो, आणि बुवांबद्दल पण बोललो मी तिच्याशी. म्हणजे तिने सगळं ॲग्री केलं की तुझं आणि तिचं जे काही डिस्कशन झालं होतं ते. पण काय? पण बुवांबद्दल मी जेव्हा तिच्याशी बोललो ती चिडली माझ्यावर आणि रडायला लागली. म्हणजे मी तिच्यावर संशय घेतोय याचं तिला वाईट वाटलं. सर, कोणालाही वाईट वाटेल. आणि मी म्हटलं होतं ना की जोपर्यंत आपल्या हाती कुठलाही पुरावा लागत नाही तोपर्यंत तुम्ही काही बोलू नका. आपल्याला माहिती आहे का की मालती मॅडम दोषी आहेत की नाही? तरी तुम्ही शपथ घेतली होती की तुम्ही असं काही करणार नाही. तरी तुम्ही केलं का केलं असं? ती मला सारखी विचारत होती म्हणून मला सांगावं लागलं. आणि तिने मला शपथ घातली. माझं नाही राहिला ताबा स्वतःवर. असा कसा ताबा राहिला नाही? अगं ती सारखी विचारत होती मला. हो, मग काहीतरी बोलून टाळायचा होता विषय. असं कसं टाळणार? असं कसं टाळणार म्हणजे? कंट्रोल ठेवायचा स्वतःवरती. आता याचे परिणाम किती वाईट होणार आहेत कळतंय का तुम्हाला? काय करून बसलोय मी? काय करू मी आता? बरं ठीक आहे, तुम्ही चिडचिड करू नका. बघू, आपण करू काहीतरी. हा सगळा विचार तुम्ही आधी करायला हवा होता. काय करू मी? झालं ते झालं. भावनेच्या भरात बोलून बसलो. मला ना माझ्या मनातला संशय खात होता अगं खूप. हो, पण सर आपलं बोलणं झालं होतं ना ह्याच्यावर. अगं मुद्दाम थोडी केलं मी. इमोशन्स मध्ये बोलून गेलो. तरी मी म्हणाले होते की पुरावा मिळाल्याशिवाय सर प्लीज काही ऍक्शन घेऊ नका. सगळं कळतंय मला. झाली चूक माझ्याकडून. आता काय करू मी? खूप दुखावलंय तिला. किती वाईट वाटलं असेल तिला माझ्यामुळे. सर तुम्ही जाऊ द्या, शांत व्हा. उद्या सकाळी मिटवूया आपण हे. आपण समजूया त्यांना. कसं समजावणार? नाही ऐकणार ती. बरं, खूप मनाला लावून घेतलंय माझं पण. खूप त्रास झालाय तिला. हे बघा, आता तुम्ही त्रास करून घेऊ नका. करूया काहीतरी. मला असं वाटतं की आपण आबांना सांगूया. ते समजवतील मालती मॅडमला. आबांचं ऐकेल ना आई? ऐकतील ना? नक्की ऐकतील. तुम्ही नका काळजी करू. कुठे गेले या? मालती, मालती गेली कुठेही? सापडत नाहीये. इंदिरा, राणी. काय झालं? आबा का आवाज देतात आता? सर तुम्ही जा पुढे, मी येते मागून. हो. आता काय झालं असेल? आता परत घरात कुठला वाद नको व्हायला.